नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं कीप लर्निंग या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर। तर बघा मित्रांनो, आज आपण कर्ता हा मराठी व्याकरणातील सगळ्यात महत्त्वाचा विषय शिकणार आहोत। स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी कर्ता तुम्हाला ओळखता आला पाहिजे, कारण तो खूप महत्त्वाचा विषय आहे। कर्त्यावर संपूर्ण व्याकरण अवलंबून असतं, त्यामुळे मी तुम्हाला कर्ता कसा ओळखावा याची ट्रिक सांगणार आहे। तर इकडे लक्ष द्या सगळ्यांनी। बघा कर्ता, बघा विद्यार्थी मित्रांनो, रामाने रावणाला ठार मारले। अशा प्रकारच्या वाक्यामध्ये तुम्ही काय करतात की ह्या वाक्यातील कर्ता रामच असेल, कारण ती एक व्यक्तिवाचक नाव आहे, म्हणून तुम्ही त्याला कर्ताला म्हणजे रामालाच कर्ता म्हणून संबोधणार, हे नक्की। पण माझ्याकडे एक ट्रिक आहे की कर्ता हा रामच नाही असू शकत, वाक्यात कुठेही कर्ता असू शकतो। असं नाही की तो वाक्याच्या सुरुवातीलाच येतो। ह्या वाक्यात बघू आपण माझ्या ट्रिक नुसार कर्ता कोण आहे। शेवटी क्रियापद आहे, क्रियापद पण मी तुम्हाला शिकवणार आहे। क्रियापदाला प्रश्न विचारायचा आहे, नारा, नारी, नारीने। लक्ष द्या इकडे, नारा, नारी, नारी। क्रियापदाला नारा, नारी, नारीने प्रश्न विचारायचा आहे। जर इथे पुल्लिंग असेल तर नाराने प्रश्न विचारायचा, स्त्रीलिंग असेल तर नारीने प्रश्न विचारायचा, आणि नपुंसकलिंग असेल तर नारीने प्रश्न विचारायचा। तर बघा आता, मारणारा, मारणारा। मी जेव्हा मारणारा म्हणते, मी जेव्हा क्रियापदाला प्रश्न विचारते की मारणारा कोण, तर मला राम उत्तर मिळतं। मग निश्चितच या वाक्यातील कर्ता कोण आहे? राम आहे, कारण मला उत्तर मिळालं आहे राम, म्हणून मारणारा कोण? राम। चला अजून एक उदाहरण घेऊ, म्हणजे तुम्हाला अजून चांगलं समजेल। बघा, गायत्री अभ्यास करते। करणारी, करणारी, करणारी कोण आहे? मी नारीने प्रश्न विचारला आहे, कारण हे स्त्रीलिंग आहे। लक्ष द्या, करणारी गायत्री, तर मला माझा कर्ता मिळाला आहे गायत्री। तर प्रत्येक वेळेस कर्ता इथेच येत नाही, हे पण उदाहरण आहे माझ्याकडे, मी ते तुम्हाला देते। हरणाच्या कानात वारे शिरले। बघा मित्रांनो, आता शिरले हे माझं क्रियापद आहे वाक्यातलं, तर मी क्रियापद घेऊन प्रश्न विचारणार आहे। शिरणारे, शिरणारे, शिरणारे हरिण नाही आहेत, शिरणारे कानात नाही आहेत, शिरणारे तर वारे येतं, म्हणजे या वाक्यातील कर्ता वारे आहे। बघा आता आला का इथे वस्तुवाचक, व्यक्तिवाचक नाव आलं का? काहीच आलं नाही, इथे वारे आलं। का आलं? कारण शिरणारे वारे, शिरणारे वारे, या वाक्यातील कर्ता माझा वारे आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, नारा, नारी, नारीनेच तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, तुम्हाला कर्ता लगेच मिळेल। त्यामुळे चूक करू नका। व्यक्तिवाचक, वस्तुवाचक असं काहीच नसतं। वाक्यामध्ये कर्ता हा कोणताही असू शकतो, आणि क्रिया करणारच कर्ता असतो असंही काही नाही। त्यामुळे नारा, नारीनेच प्रश्न विचारायचा आहे, ते उत्तर आलं तोच तुमचा कर्ता आहे। ठीक आहे, चला तर मग कर्ता हा इथेच संपू आपण। अजून नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। Thanks for watching.